आपल्या राज्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं आंदोलन चालू आहे, तर त्याला मला बरं वाटलं म्हणजे त्यांनी आंदोलन करायला लागले, समोर येऊन आपल्या व्यथा मांडायला लागलेत, हे ऐकून मला बरं वाटलं. एक गोष्ट कधीही लक्षात घेतली पाहिजे, कॉन्ट्रॅक्टरला कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला असं वाटत नाही, की मी केलेलं काम खराब असावं. उद्या उठून या रस्त्यानं जाणाऱ्या माणसाने किंवा ह्यानं असं म्हणायला नाही पाहिजे, "हे अरे, ह्या दळभद्री कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलं होतं." असं कोणत्याच कॉन्ट्रॅक्टरला वाटत नाही. पण कॉन्ट्रॅक्टर हा असा माणूस असतो, की जो स्वतःचा प्रॉफिट पण सोडू शकत नाही. जर तुम्ही करप्शन त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होत असेल, बाकी सगळ्या गोष्टी होत असतील, तर त्याला त्याचं स्वतःचं प्रॉफिट पण घ्यायचं असतं आणि त्यानुसार मग तो कामाची क्वालिटी त्याची बेस्टच देत असतो त्या कामात. हे पण तेवढंच खरं आहे. पण विषय काय झालाय माहिती आहे का? गव्हर्नमेंटमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये हे सगळं एवढ्या प्रमाणात वाढलंय ना आणि तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये जेवढी पण काही कामं होतील, आता हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना समजेल, की मी काय बोलतोय ते. जेवढी कामं होत आहेत, त्याचं आपल्यावर दुष्परिणाम 5 ते 10 वर्षात किंवा 15 वर्षात पुढच्या आपल्याला एवढे जाणवणार आहेत ना, म्हणजे तुम्ही विकासाची कितीही कामं येऊ द्या, पण ती त्या लेव्हलची, त्या क्वालिटीची नाहीत. म्हणजे होत नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि याच्याकडे कोणच बघत नाही.